सिस्टर, या हॉस्पिटलची कॅपॅसिटी आता संपली. आपण यापेक्षा जास्त पेशंट्सला ऍडमिट नाही करू शकत. आता जे कोणी लोक येतील त्यांना सांगा तुम्ही आपापल्या पेशंट्सला आसपासच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. ओके. डॉक्टर डॉक्टर मुलाला काय झालं बघा ना, सकाळपासून उलट्या करतो. जीव वाचवा डॉक्टर त्याचा, प्लीज प्लीज डॉक्टर. मॅडम, सकाळपासून शहराची अवस्था खूप वाईट होत चालली. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सकाळपासून पाण्यातून विषबाधा होत आहे. लोकांची अवस्था खूप खराब होते आणि यात काही लोक दगावले देखील आहेत आणि याचा आकडा वाढतच चाललाय. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक मिनिट. हे बघा, कलेक्टर मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यातून रिकवर व्हायला त्यांना वेळ गेलाय. पण ह्या प्रकाराबद्दल माहिती मिळताच त्या इकडे जॉईन झाल्यात सिच्युएशन हँडल करण्यासाठी. त्यामुळं आता नेमकं शहरात परिस्थिती काय आहे किंवा काय झालंय, काय घडलंय हे त्या बघतील आणि निर्णय घेतील योग्य. सर, मॅडमच्या उपचारांना जरा जास्तच वेळ लागला असं वाटत नाही का तुम्हाला? मॅडम, वेळ हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यावर अवलंबून असतो. पण मॅडमची तब्येत बरी नसताना पण त्या इकडे जॉईन झाल्यात ही पण मोठी गोष्ट आहे ना. हे सगळं पाहून आता कारवाईची दिशा काय असेल? हे बघा, जे झालंय ते दुर्दैवी आहे आणि ह्यावर योग्य तो उपाय केलाच आहे. पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि हॉस्पिटल प्रशासनाला की आम्हाला कॉपरेट करा. आपण यातून मार्ग काढू. अर्जुन सर, मॅडमचे उपचार सुरू असल्याने त्यांना वेळेत हे सगळं कळालं नाही का? कदाचित यामुळे परिस्थिती वाईट झाली आहे का? हे बघा, या प्रकरणाच्या तळाशी जाऊन चौकशी केली जाईल आणि मगच काय ते कारण कळेल. तोपर्यंत नो कमेंट्स. अर्जुन सर, कित्येक जणांचे जीव गेलेले आहेत. मॅडम येऊन आठवडा झाला तरीही त्या कामावरती रुजू नव्हत्या. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात त्याबद्दल? तुम्हाला कळत नाही का? प्लीज समजून घ्या ना तुम्ही. हे बघा, काहीही माहीत नसताना कुणालाही जबाबदार धरता येणार नाही या प्रकरणासाठी. ह्या सगळ्यातून जर सावरायचं असेल ना तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळ्या पेशंट्सला उपचार मिळाले पाहिजे. तुम्ही परत परत तेच प्रश्न विचारताय, त्यांनी काय होणार आहे? हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, आपण सगळे एकत्र येऊन काम करू आणि ह्या प्रकरणातून बाहेर कसं येता येईल त्याचा विचार करू. आता तरी एवढंच. प्लीज या अपर्णा मॅडम. सॉरी सर, पण इकडच्या डॉक्टरांना तुम्ही भेटणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला परत घेऊन आलो. मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. इथं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि ऑक्सिजनचा पुरवठा पण कमी होतोय. प्लीज जरा तुम्ही काहीतरी मदत करा. मॅडम मॅडम काय तोंडे? येस मॅडम, मी जवळच्या सगळ्या शासकीय दवाखान्यातून अधिक कर्मचारी बोलून घेतो, पण ऑक्सिजनची सोय मात्र आपल्याला बाहेरूनच करावी लागणार. जे लागेल ते सगळं करू आपण. आपण ही परिस्थिती आटोक्यात आणू. आम्ही प्राथमिक सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत. त्यांनी जे पाणी पिलंय ना तर ते पाणी कंटॅमिनेटेड आहे. म्हणजे शरीराला घातक अशी असणारी सगळी केमिकल्स त्याच्यामध्ये आम्हाला आढळली. लागेल ते सगळे प्रयत्न करू आपण. फक्त तुम्ही आधी पेशंटला तपासायला घ्या. ठीक आहे. नील, नील काय होतंय तुला? डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर बघा ना, माझ्या मुलाला काय झालंय? डॉक्टर, नील, नील, डॉक्टर बघा ना. त्याला आपल्याला ताबडतोब इंजेक्शन द्यावं लागेल, पण त्याला त्यासाठी स्थिर करावं लागेल. प्लीज जरा त्याला इथं धरा कोणीतरी. प्लीज जरा इथं त्याला. पडते डॉक्टर. ए बाळा, नील, नील काय होतंय तुला? नील, डॉक्टर, डॉक्टर बघा ना. नील, नील, नील. देवा, हे सगळं त्या साहेबाच्या फाईलीवर मी सही करावी म्हणून होऊ राहिलं का? डॉक्टर, काय कशामुळे होतं हे सगळं? म्हणजे आजार जरी होत असला पाण्यातून तरी एवढा मोठा कसला आजार आहे की लोक डायरेक्ट मरायलाच लागलेत. हे पाणी साधं दूषित नाही. या पाण्यामध्ये नक्कीच काहीतरी घटक आहे. आम्हाला पेशंटला तपासतानाच कळतंय. डॉक्टर, कॉर्पोरेशनचं पाणी लोकांना पुरवताना त्याची प्रदूषण पातळी चेक केली जाते. मग प्रदूषित पाणी लोकांपर्यंत पोहोचलंच कसं, पुरवलंच कसं गेलं? अर्जुन सर, तुमचं बरोबर आहे, पण जे दिसतंय ते आपण नाकारू शकत नाही. ते बघा, आधी लोकांच्या पोटात दुखतं, नंतर त्यांना वॉमिटिंग होतंय आणि
त्यानंतर काय होतं ते पाहिलंच तुम्ही. जर पाण्यामध्ये विषारी घटक नसते तर हे झालंच नसतं ना. डॉक्टर, कॉर्पोरेशनचं पाणी सोडलं तर पुण्याच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा होतो, त्यामुळं काय झालं असेल का? हे बघा, टँकरनं पाणी पुरवठा एका भागामध्ये होतो, पण इथं पेशंट तर सगळ्याच बाजूने येत आहे. आम्हालाच कळत नाही नेमकं काय होतंय. ते चौकशी केल्यानंतर लक्षात येईल काय आहे ते. अर्जुन सर, लवकरात लवकर तुम्ही जरा प्लीज सगळ्यांना पाणी उकळून प्यायला सांगा. जे अगदी सेफ्टी मेजर्स आहेत ते सगळे घ्यायला सांगा. म्हणजे मेडिकल स्टोअर्समध्ये पाणी उकळून पिण्यासाठीच्या किंवा जी औषधं आहेत ती सगळी घ्यायला सांगा. आणि आधी हे काही जरी नाही जमलं तरी लोकांना म्हणावं काही दिवस बाहेरून पाणी विकत आणून प्या. हा, डॉक्टर बरोबर बोलतात आप्पे. मी पण लोक लावून हे सगळं कशामुळे होतंय ते चेक करतो. अर्जुन, आप्पे तू गायतोंडेंना फोन कर आणि ह्या पाण्याबद्दल माहिती दे. आणि डॉक्टर जे काही सेफ्टी मेजर सांगतात ना ते लोकांना फॉलो करण्यासाठी तू म्हणजे पत्रकार परिषद घेऊन सांग असं मला वाटतंय. अर्जुन सर, प्लीज जरा तुम्ही काळजी घ्या. मी आलोच. हा. दीपा, हे बघ, हे सगळं बघून तुला त्रास होतोय कळतंय मला, पण असं बसून नाही चालणार. अगं तू काहीतरी तू शांत हो ना, तू शांत हो जरा. हे बघ दीपा, तू ह्या सगळ्याची जबाबदारी घेतलीस ना आता. तू जर इथं रडत बसलीस ना तर बाहेर लोकांचे जीव जातील असून. हे बघ, ही सगळी परिस्थिती हँडल करणं तुझ्यासाठी लय अवघड जातं मला कळतंय. पण हे बघ, उठ आता. तू हे सगळं सावरून घ्यावं लागणार आहे, पावलं उचलावी लागणार आहेत. ठीक आहेस ना तू? मी जातो जरा. सावर स्वतःला. अगं काय करू राहिली तू? अगं साध्या वडापावच्या गाडीवर काम करणारी तू आतापर्यंत जे मिळलं ते खाल्लंस. कधी कोणाच्या वाढल्या पातळीवर पाय ठेवला नाहीस दीपे. अगं आधी कशासाठी लोकांची मूर्ती. मला नाही करायची ती सही, नाही करायची. मला दादाला फोन करून सांगते. आधी बोल. दाद्या, अरे ऐक की, कोणतरी आहे ना त्या शहरातल्या पाण्यामध्ये विष मिसळले आणि सगळे लोक आजारी पडतात. मला आहे ना आता कलेक्टर ऑफिसला जायला लागतंय. अगे दीपे, त्या इन्स्पेक्टरनं तुला कलेक्टर ऑफिसला न्यावं म्हणून हे सगळं आपल्या भाऊंनीच केलंय. आता तू एक काम कर, लवकर कलेक्टर ऑफिसला जा. मी भाऊंना सांगतो तू कलेक्टर ऑफिसला निघाली म्हणून. दादा काय करून राहिला तू? अगे त्या फाईल पाठवायला सांगतो ना, तू सह्या कर लगेच पुढे सरकव. तात्या, तुला कळून राहिलं का? अरे इथे लोकांचे जीव जाऊ राहिले. दीपे, आपल्या हातात तोंडाला घास आलाय. आता उगाच इमोशनल होऊ नको तू. दादा तुला लाज कशी वाटत नाही ना? अरे इथे लोकांचे जीव जाऊ राहिले. एवढा स्वार्थ बरा नाही दादा. आवाज खाली ठेवायचा दीपे माझ्याबरोबर बोलताना. म्या मारून राहिलो का त्यांना? अरे बाबा तसं नाही, पण इथे लोकांच्या जीवाला धोका आहे ना आपल्यामुळं. आपल्यामुळं नाही, भाऊंमुळं. आपण काय केलेलं नाही, कळलं का? दाद्या, गावाबरोबर किडे बी रगडले जातात बरं, लक्षात ठेव. नाही रगडले जाणार दीपे. हे बघ, गणित सोपं आहे, तू घाबरू नकोस. आपल्याला पैशांची गरज होती म्हणून आपण सहाय्य करायला तयार झालो. बाकी सगळं हे नाही, हे भाऊंनी केलंय. मला नाही पटू राहिले. काय गायत्याला बोलून राहिली का तू? अक्कल आहे का तुला? अगं आपण उपाशी मरत होतो ना, दाखवून नाही आलं. पाणी पिऊन झोपलोय आपण, पाणी पिऊन. मी ठेवते फोन. लक्षात आहे ना तुझ्या? काय करून राहिली तू? अगं पैशासाठी एक सही करायची होती. हे सगळं काय होऊन बसलं दीपे?
बंद कुलीत काय धडपडायचे ते धडपडा. पाणी तरी पिऊन घ्या. पुणे जिल्ह्याच्या कर्तबगार कलेक्टर बाई, तुम्हाला तुमच्या डोळ्यानं तुमची सगळी कर्तबगारी मातीत मिसळताना बघायची म्हणून जीवन ठेवलंय तुम्हाला. नकोय मला काय, घेऊन जा. नका पिऊ, असे बी 2च दिवस राहिलेत. काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुम्ही काय करणार आहात तो असं? सांगण्यात मजा नाही ना, कळेल तुम्हाला. तुम्हाला पेपर पाहिजे होता नाही का? तो जुना झाला असं. उद्याचा नवा कोरा करकरीत पेपर माझ्याकडनं गिफ्ट तुम्हाला. त्यात तुमची सगळी बर्बादी स्वतःच्या डोळ्यानं वाचा. तुम्हाला किती पैसे पाहिजे? मी देते ना तुम्हाला पैसे. मला सोडा ना इथनं. मी हात जोडते, प्लीज मला बाहेर जाऊ द्या. मी माझ्यावर दया करावं. तुमच्यावर दया? कलेक्टर म्हणून मिरवत असताना ही भाषा ऐकाय नाही मिळाली कधी. दया दाखवायची होय तुमच्यावर? कलेक्टर हे नावापुढे लावताना सुद्धा तुम्हाला लाज वाटेल, मगच तुम्हाला इथनं सोडवा. पाणी पिऊन घ्या. काय करणार सांगा हो दादा. दादा सांगा हो. ऐका ना, मी हात जोडते म्हणते. मी हात जोडते दादा, सांगा ना. गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत आता? नाही सर, उलट पेशंट्स तर वाढतच चालले. सर, जर कोणी हे जाणून बुजून केलं असेल ना, तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तो नंतरचा विषय काय तुम्ही, आता सिच्युएशन कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे. हो सर, मी सगळ्या विभागांना अलर्ट केलेले. मला असं वाटतं की आता डॉक्टरांची सगळ्यात जास्त गरज आहे. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये कमीत कमी 4 तरी डॉक्टर पाहिजे. एवढ्या डॉक्टरांची व्यवस्था होणं तर अवघड आहे. मी डॉक्टर असोसिएशनला कळवलंय, तुम्ही काळजी करू नका. काळजी कशी नको करू काय तोंडे? शहर असं संकटात असताना मला शांत नाही बसवत. हो सर, मला सगळं मान्य आहे, पण आपल्या हातात जे जे काही शक्य आहे ते आपण सगळं करतो. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हवालदार पण पाठवले, जेणेकरून पेशंटचा गोंधळ नको उडायला. येस सर, थँक्यू. सर, एक बोलू? सर, याआधी शहरावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा अपर्णा मॅडमनी फ्रंट फूटवर येऊन काम केलं. पण आज तसं दिसत नाही. हा, म्हणजे ती आजारी आहे ना, त्यामुळं बहुतेक. सर, मान्य आहे त्या आजारी आहे, पण सर अपर्णा मॅडमने कधीच इमोशनल होऊन विचार नाही केला. त्यांनी नेहमीच प्रॅक्टिकल होऊन मार्ग काढलेले आहेत. पण आज तेच मिसिंग आहे. आत्ताही त्याच पद्धतीने काम होईल काय तोंडे? अर्जुन, शहरामध्ये विषारी पाणी पसरलं कसं याची माहिती हवी आहे मला. हा, अपर्णा मॅडम, मला असं वाटतं की आता तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी आणि ह्या सगळ्या प्रकरणात आपण काम करतोय हे लोकांना सांगावं. येस, करेक्ट मॅडम. नाहीतर लोकांमध्ये गैरसमज पसरतात. मॅडम, तुम्ही आजारी असल्यामुळे ना जनतेला असं वाटतं की तुम्ही या प्रकरणात हवं तितकं लक्ष देत नाहीये. तर तुम्ही याचा खुलासा नक्कीच करा. बोलवा पत्रकारांना, मी बोलते त्यांच्याशी. ओके मॅडम. दीपा, अगं हे सगळं? साहेब, कलेक्टर म्हणजे नेमकं काय असतं ना, आत्ता कळू राहिलं मला. बोला, काय प्रश्न आहेत तुमचे? मॅडम, सगळ्यात आधी तुम्ही आजारी असताना देखील कामावर रुजू झालात, याबद्दल आपण काय सांगाल? आता जे गरजेचं आहे ते मी केलं, त्यावर फार चर्चा नको. मॅडम, सकाळपासून पाण्यातून विषबाधा होत आहे. तुम्ही थोड्या उशिरानेच ह्या प्रकरणाची दखल घेतली असं वाटत नाही का तुम्हाला? माझ्यावर उपचार सुरू होते म्हणून मी रजेवर होते. ज्या क्षणी मला ही बातमी कळाली त्या क्षणी मी कामावर हजर झाली. हे तुमच्यासाठी जेवढं अनपेक्षित होतं तेवढंच माझ्यासाठी पण होतं. काही तपास हाती लागला का मॅडम? आणि एवढं मोठं प्रकरण घडत असताना हे सगळं कोणी केलं, का केलं, हे कळायला एवढा वेळ का लागतोय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आजार कॉर्पोरेशनच्या पाण्याने नाही झालेला. ज्या भागात आज कॉर्पोरेशनचं पाणी गेलंय ती सगळी लोक एकदम सुखरूप आहेत. आता हा विषारी पाणी पुरवठा नेमका कुठून झाला हे लवकरच कळेल. मॅडम, तुम्ही जरा तपासाची दिशा स्पष्ट करा.
इन्स्पेक्टर अर्जुन कदम यासाठी काम करत आहे. पण कॉर्पोरेशनला वाचवण्याचे प्रयत्न तर नाहीत ना? अहो, आपल्याच लोकांचे जीव जात असताना आम्ही कोणाला का वाचू? असं काहीच नाही. मॅडम, शहरामध्ये डॉक्टरांची कमतरता भासत आहे, त्याबद्दल आपण काही पाऊल उचलणार आहात का? हो, आताच आम्ही डॉक्टरांशी बोललो. आता प्रत्येक दवाखान्यात प्रत्येक वॉर्डला किमान 2 डॉक्टर असावेत असं मी त्यांना सांगितलं. आणि ही सगळी नंतरची गोष्ट, पण त्याआधी डॉक्टरांपर्यंत जायलाच लागू नये यासाठी मला लोकांना काही गोष्टी सांगायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे तुमच्यापर्यंत दूषित पाणी येतंय ते पाणी पिऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पिताना ते उकळून प्या. आता जे तुम्हाला टँकरद्वारे पाणी येतंय त्या पाण्याला हात सुद्धा लावू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, अजून काही दिवस सगळ्यांनी फिल्टर पाणी प्या. पाणी विकत घ्या. सगळ्यांची परिस्थिती असेलच असं नाही, पण किमान आम्ही काहीतरी तोडगा काढेपर्यंत तुम्ही हा उपाय करा. मॅडम, तुम्ही स्वतः सगळीकडे जाऊन पाणी केलेली आहे का? हो, म्हणूनच मी हे सांगते. आता सगळ्यांनी एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करा एकमेकांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आजार एकमेकांच्या बाजूला बसून एकमेकांशी बोलून होत नाहीये हे आधी डोक्यात घ्या. हे अशी खुळचट कल्पना आधीच डोक्यातून काढून टाका आणि एकमेकांना मदत करा. आपण लवकरात लवकर सगळेच जण यातून बाहेर पडू. थँक्यू. थँक्यू. भारी बोललीस की तू. फिक्स मध्ये ना साहेब? अहो काही नाही, आत्ता 1 तास आधी ना आपण मॅडमची सगळी व्हिडिओ बघून काढली. तू चला पुढची कामं करू. थँक्यू. अपर्णा, बरं झालं तू तिकडे वेळेत गेलीस. सगळं कसं व्यवस्थित सांभाळून घेतलंस. हो, पण बऱ्याच लोकांचे जीव गेले ना ताई. सगळं अनपेक्षित होतं, पण बघू ह्या सगळ्याचा तपास लावेन मी. पण अर्जुन, अरे आप्याची पत्रकार परिषद बघितली की आम्ही. चांगलं काम केलं तिनं. हा बापू, पण तरी पण संपूर्ण परिस्थिती अजून आटोक्यात नाही आली तशी. पण आपण माणसं कामाला लावलीत ना, तपास घेतील की ते. अगं आप्पे, अर्जाचं पहिल्यापासूनच तत्व आहे बघ. जे काय काम करायचं ना ते स्वतः पुढे होऊन. आज पण त्यानं काही ना काहीतरी सोय लावलीच असेल. हा, तपासाची दिशा ठरवली मी. बघू आता कसं होतं. नमस्कार अर्जुन साहेब, यावं का मी? तुम्ही अहो असं अचानक घरी कसं काय येऊ शकता तुम्ही? वहिनी असू द्या, थांबा. या. कसं आहे, तुम्ही इन्स्पेक्टर आहे, तुम्ही राग धरून ठेवू शकता, आम्ही नाही ना. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागतं, आहे का नाही? त्याचं काय जिजी साहेब, तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे आहेत, माहिती आहे मला. मुद्द्याचं बोलायचं, गपचूप निघायचं इथून. साहेब, तुम्ही इथं कशासाठी आलाय? इन्स्पेक्टर साहेब, ही पोलिसी रग आहे ना, जरा शांत ठेवा. आधीच याच्यामुळं बरंचसं नुकसान झालंय तुमचं. काय म्हणजे आता तुम्ही एवढी कलमं लावली आमच्यावर, एक तरी गुन्हा सिद्ध झालाय का आमच्यावर? नाही ना. बरं ती जाऊ द्या, ते बोलायला आलो नाही आम्ही इथं. तुम्ही जे काय बोलायला आलाय ना ते बोला पटकन, नाटक घ्या. अहो, आम्ही इथं मॅडमना कामावर रुजू होण्यासाठी विनंती करायला आलोय. यो, तात्याला पैसे देणारा, शहरात हे सगळं घडून आणणारा व्यवस्था नाही ना? विनंती? तुम्ही विनंती करायची काय गरज आहे? ती येईल ना तिच्या मानानं. तसं नाही, तुम्ही विसरताय परत. अहो, लोकप्रतिनिधी आहे आम्ही, लोकांचं भलं व्हावं हे आमचं कामच आहे. आता मला सांगा, मॅडम ऑफिसला आल्याच नाहीत तर लोकांच्या उपचाराला गती मिळणार कशी? तुमचं म्हणणं कळलंय. आता काय करायचं ते त्या ठरवतील की. या तुम्ही. एवढा वाईट पाहुणचार केला नव्हता राव कुणी आमचा. चहा नाही, पाणी नाही. बरं, नसू द्या. आज आम्ही मॅडम कडनं वचनच घेऊन जाणार आहे. मॅडम, तुम्ही आम्हाला वचन द्या, उद्याच्या उद्या तुम्ही कामावर रुजू होणार. अहो, लोकांना बांधिलंय आम्ही. हो, मी उद्या जाणार आहे ऑफिसला आणि सगळं काम हातात घेईन. बऱ्यापैकी परिस्थिती आटोक्यात आणली आहे. आता तुम्ही कलेक्टर मॅडम म्हणून आम्हाला माफ केल्यासारखं जाणवतंय. मॅडम,
तुम्ही उद्याच्या उद्या कामावर रुजू व्हा आणि कामाला लागा. लोकप्रतिनिधी म्हणून माझी काय बी गरज लागली तर लगेच सांगा. सांगतो मदत लागली तर सांगतो. आता बाहेर सोडून येतो तुम्हाला.